तर नमस्कार पब्लिक, जय शिवराय. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज होता संकेतचा बर्थडे. संकेतचा बर्थडे म्हणल्यावर आपल्याकडे कसं मारून बर्थडेच्या विशेष असते त्या काय नाही, त्याला मारलं मस्तपैकी, बर्थडेच्या विशेष वगैरे दिल्या. त्यानंतर आपण निघालो क्लासला जाताना म्हणलं आज जरा आबाळ वगैरे आलतं, म्हणलं व्हिडिओ वगैरे घ्यावा, वातावरण मस्त झालतं. मग काय नाही, व्हिडिओ वगैरे घेतलं. त्यानंतर आपण निघालो क्लास वगैरे केला. मस्तपैकी दुपारी चहा वगैरे प्याला. त्यानंतर आपण गेलो डायरेक्ट रूमवर गेलोय म्हणल्यावर चला म्हणलं आता संगीतचा बर्थडे म्हणला सेलिब्रेट करायला लागते. मग काय नाही, मी विवेक आणि बाकीची सगळी पोरं आवरून निघालो संकेतचा बर्थडे सेलिब्रेट करायला गार्डनला गेले गेले अजिंक्य श्रेया आपली मस्तपैकी केक वगैरे घेऊन आलती. तेवढ्यात म्हणलं काडीपिटी आणली नाही, म्हणलं मग काय नाही, अथर्व गेला काडीपिटी आणायला. मस्तपैकी काडीपिटी वगैरे घेऊन आला. सगळ्यांनी मिळून आपल्या लाडक्या संकेतचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला. तेवढ्यात संकेतला म्हणलं नाव घ्यायला लागतंय, पण संकेत काय नाव घेईच ना, तर जाऊ द्या म्हणलं, ह्याला दिवस सोडून म्हणलं. मग नंतर खास आपण संकेतच्या बर्थडेसाठी गिफ्ट घेऊन आलतो. गिफ्ट काय होतं तर पार्लेचा पुडा घेऊन आलतो बिचाऱ्यासाठी. तर चला म्हणलं याला गिफ्ट वगैरे देऊ, म्हणलं काय नाही, आतरून वगैरे बिस्किट वगैरे खाऊ घातलं त्याला. नंतर संकेत म्हणला चला बर्थडेची ट्रीट सांगतो. मग काय नाही, ती सगळ्यांना घेऊन गेला बर्थडेची ट्रीट सांगायला. मस्तपैकी ट्रीट वगैरे सांगितली. नंतर म्हणलं संकेतला आपलं काही ट्रीटनं भागत नाही म्हणलं. मग आपण संकेतला घेऊन गेलो डायरेक्ट कुठं जेवायला. संकेतला म्हणलं आज खास जेवाय सांगायला लागतंय, म्हणलं बर्थडे तुझा म्हणलं. नंतर संकेत घेऊन आला आम्हाला साईनाथ खानावळा. गेल्या गेल्या बघतो तर काय मुलकाची गर्दी. आमचा नंबर यायला लागला 1.5 तास. मस्तपैकी चिकन वगैरे ऑर्डर केलंय. चिकन म्हणल्यावर कसं आपला आवडता विषय, काय ना, मस्तपैकी रटावून खाल्लं पोट भरूस्तर. मस्तपैकी जेवण वगैरे केलं. चला म्हणलं जेवण वगैरे झाले, म्हणलं रूमवर जाऊया. रूमवर जायला वाजले आम्हाला रात्रीच्या 11:30. 11:30 वाजता रूमवर वगैरे पोचलो. मग काय नाही, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.